नमस्कार, माझं नाव क्रेटेक्स आणि मी ही ट्युटोरियल बनवली आहे एम हाऊस म्युझिक कसं बनवावं याबद्दल. ट्युटोरियल सुरू करण्याच्या आधी या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी समजण्यासाठी. नंबर 1, ही जी ट्युटोरियल असणार आहे ती फक्त बिगिनर टू एमेच्युअर या ग्रुपमध्ये जे येतात त्यांच्यासाठी. तुम्ही एकदमच बिगिनर असाल तर तुम्हाला हे समजणार नाही आणि तुम्ही एकदमच प्रो असाल तर तुम्हाला याचा काही फायदा होणार नाही. सेकंड, अख्खा ट्युटोरियल एबलटनमध्ये असणार. जर तुम्ही एफ एल स्टुडिओ प्रो टूल्स काही यूज करताय तर सॉरी, तुम्हाला हे काय समजणार कारण की एबलटनचं वर्किंग कंप्लीट डिफरंट आहे आणि प्रो टूल्स एफ एल स्टुडिओ या सॉफ्टवेअरचं कम्प्लिटली डिफरंट आहे. थर्ड, मी कुठलेही एक्सटर्नल प्लगिन्स वापरणार नाही. वापरलं तर फक्त एकच वापरेन ज्याचं नाव आहे स्पॅन, बट बाकी सगळे मी इंटरनल एबलटनचे प्लगिन्स वापरणार आहे. तर हे त्यांच्यासाठी आहे जे लोक फक्त एबलटनमध्ये बेसिक म्युझिक कसं बनवायचं या गोष्टीबद्दल सर्च करून आलेले आहेत. फोर्थ, मी फक्त एम हाऊस म्युझिक कसं बनवायचं ह्याबद्दल सांगणार आहे, म्हणजे हाऊस आणि मराठी म्युझिकचं फ्युजन. जर तुम्ही कुठलं दुसरं जॉनर बनवत असाल तर कदाचित हे ट्युटोरियल तुम्हाला एवढं युजफुल होणार नाही. फिफ्थ, मी फक्त ओरिजिनल गाणं बनवायचं कसं याबद्दल सांगणार आहे. जर तुम्हाला रिमिक्सेस आणि मी जे मराठीचे रिमिक्सेस कसे बनवतो ह्याची एक थोडीशी वेगळी पद्धत आहे, बट 90% ह्याची जो माझा प्रोडक्शन प्रोसेस आहे ते सेमच असणार आहे. बट जर तुम्ही रिमिक्स कसं बनवतो हे बघायला आला असेल तर हा व्हिडिओ त्यासाठी नाही. तर नक्की अख्खा सिरीज बघा. प्लेलिस्टमध्ये सगळे जे व्हिडिओज आहेत ते लिंक केलेले आहेत, तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला जे पण डाऊट्स असतील ते तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा मला पर्सनली विचारू शकता. contact@createx.in किंवा माझ्या इंस्टाग्रामवर DM करू शकता. सो लेट्स गेट स्टार्टेड.